भीमाशंकर कारखान्याचा ऊस पराग साखर कारखान्यात देणार देवदत्त निकम यांच्या या आरोपानं आता मोठी खळबळ पाहायला मिळते। भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी खरं तर हे आरोप आता फेटाळलेले आहेत। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर साखर कारखान्यातील नोंदणी असणारा ऊस पराग या खासगी साखर कारखान्याला देण्याचा ठराव भीमाशंकर साखर कारखान्याच्या व्यवस्थापनानं केला असल्याचा आरोप खरं तर भीमाशंकरचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक देवदत्त निकम यांनी पत्रकार परिषद घेत या निर्णयाला कडाडून विरोध केलाय। त्याचबरोबर भीमाशंकर कारखान्याकडून विक्री करण्यात येत असलेल्या भंगारामध्येही मोठा खरं तर आरोप त्यांनी केला होता। भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या 2 मार्च रोजी जी शेतकी समितीची सभा झाली तिच्यामध्ये मी काही सदस्य नाही आणि त्याच्यामध्ये भीमाशंकर मार्फत पराग कारखान्याला 50,000 मेट्रिक टन ऊस देण्याचा तो ठराव झाला आणि तो ठराव मागच्या मीटिंगचा कायम करण्याकरता बोर्ड मीटिंगमध्ये ज्यावेळी 8 तारखेचा विषय आला त्यावेळी मी त्याला कडाडून विरोध केलेला आहे का भीमाशंकर कारखान्याच्या नोंदीतलं एक टिपरू देखील इकडं तिकडं जाता कामा नये। तुमचा खाजगी कारखाना आहे, सहकारी संस्थेचा तुमच्या कारखान्याकरता वापर करायचा नाही, याला आम्ही स्पष्टपणे विरोध केलेला आहे। भीमाशंकर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी इतर कारखान्याशी संपर्क साधल्यानंतर परागचा जो कारखाना आहे त्यांच्या एमडींनी आम्ही ऊस घेण्यासाठी तयार आहोत, परंतु आम्ही त्यांना निक्षून सांगितलं की तुम्हाला जर ऊस घ्यायचा असेल तर भीमाशंकर कारखाना जो दर शेतकऱ्यांना देणार आहे त्याच दराचे पैसे तुम्हाला भीमाशंकर कारखान्याला द्यावे लागतील। या दराचे पैसे भीमाशंकर कारखाना डायरेक्ट शेतकऱ्यांना पेमेंट करणार होता किंवा करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।